सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहत आहोत. विषय आहे मराठी आणि 02 हा त्याचा कोड नंबर आहे. ही प्रश्नपत्रिका आहे 23 फेब्रुवारी 2024, म्हणजे याच वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केली होती, पण याची उत्तरं राहिलेली आहेत ती आज आपण पाहूया. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे आणि या प्रश्नपत्रिकेचे 2 पान आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. यातल्या काही कृती प्रश्न पुन्हा रिपीट होत असतात. याच वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. चला आपण आता उत्तरं पाहूया. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. ही आहे कृतीपत्रिका. कृतीपत्रिकेसाठी सूचना पहिली, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे पेन किंवा पेन्सिल वापरून चौकटी काढायच्या आहेत. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन. म्हणजे पेपर स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियम म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम विचारात घेऊन लेखन करायचे. याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. या गोष्टी विचारात घेऊन छान नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहायची आहे. चला आपण आता उत्तरे कशी लिहायची ते समजून घेऊया. विभाग पहिला आहे गद्य. गद्य म्हणजे धड्यांचा विभाग आहे आणि त्या गद्य विभागावर 20 गुण आहेत. एकूण 20 गुण आहेत. कृती क्रमांक अ आहे. पहिली अ, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढच्या स्लाईडवर उतारा दिलेला आहे आणि अ कृतीसाठी 8 गुण आहेत. त्यातली एक चौकटी पूर्ण करायच्यात. य, विचारांची गती म्हणजे काय इथे लिहायचं आहे. दिशाविहीन गती म्हणजे काय इथे लिहायचं आहे. चौकटी पेनने किंवा पेन्सिलने करायच्या. याला 2 गुण आहेत 2 चौकटीसाठी. आणि उत्तर त्याचं आहे प्रगती आणि अधोगती. विचारांची गती म्हणजे प्रगती, दिशाविहीन गती म्हणजे अधोगती. परिच्छेदामध्ये हे उत्तर आहे. दुसरं, कारणे लिहा. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. कारण त्याची 2 कारणं लिहायची तिथे, य आणि र. त्याला 2 गुण निर्धारित केलेले आहेत. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. वेगवशता या पाठातला हा उतारा आहे. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. तिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. हे एक चौकटीतलं उत्तर सापडलं. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी. शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. या परिच्छेदावर आणखी स्वमत कृती आहे. तिसरी स्वमत अभिव्यक्तीची कृती. 4 गुण आहेत त्याला. यथाप्रमाण गती ही गरज आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा वाहन चालत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. 2 पैकी एकच सोडवायचा असतो, पण मी इथे दोन्हीही सोडवलेले आहेत. यथाप्रमाण गती ही गरज आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, माणसाचे जीवन हे गतिशील आहे. आपले कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा, पण त्यापेक्षा जास्त वेग अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक वेग हा आत्मघातकी ठरू शकतो. म्हणून ती एक विकृती आहे. आपण अनेक वेळा रस्त्यावरून भरधाव वेगाने कारण नसताना दुचाकी चालवणारे वाहनवीर बघतो. त्यांना अशा प्रकारे वाहन चालवणे यात काहीतरी आपण वेगळे करतो आहोत असे वाटत असते. पण अशाच दुचाकी स्वारांचा एखाद्या वाहनाला मागे टाकून पुढे जाताना
किंवा वेगावरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात होताना दिसतो. म्हणून वाहनाचा वेग हा यथाप्रमाणेच असावा. आज आपल्या महाराष्ट्रात आपल्याला भाड्याने चालणाऱ्या वाहनांना वेगावर नियंत्रण ठेवणारे मशीन लावणे सरकारने आवश्यक केले आहे. कदाचित ते यामुळेच असेल. आता मी हे उत्तर लिहिलं, यापेक्षा वेगळे उत्तर तुम्ही लिहू शकता, कारण हे स्वमत आहे. पुढचं आहे, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. उत्तर पाहूया आपण. वाहन हे माणसाने माणसाच्या सोयीसाठी निर्माण केलेले आधुनिक यंत्र आहे. वाहनामुळे आपल्याला हवा तेव्हा हवा तसा प्रवास करता येतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की वाहन आपल्या गरजेसाठी आहे, त्यामुळे गरजेच्या वेळीच ते चालवले पाहिजे. वाहन चालकाच्या वाहन चालवण्यावर वाहनातील इतर लोकांचे आयुष्य अवलंबून आहे. हा विचार त्याने सतत मनात ठेवून वाहनावर ताबा ठेवला पाहिजे. त्यासाठी अतिवेग अतिघाई टाळली पाहिजे. वाहनवीर एकटा असेल तरी आपल्या जीवनापेक्षा दिलेली वेळ महत्त्वाची नाही, हे लक्षात ठेवून वेगावर नियंत्रण असलेच पाहिजे. दुचाकीस्वारांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे की वयाचे बंधन लक्षात ठेवूनच 18 वर्ष वयानंतरच वाहन चालवावे. तसेच वाहनाचे लायसन्स आणि कागदपत्र मिळाल्यानंतरच वाहन चालवण्यास सुरुवात करावी व वाहनाचा वेग लक्षपूर्वक ताब्यात ठेवावा. हे उत्तर लिहा किंवा यापेक्षा आणखी वेगळं उत्तर तुमच्या मनाने लिहू शकता. पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. 1. जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार, त्याला 2 गुण आहेत. 2 साक्षात्कार लिहायचे. दंत कथा या पाठातला हा उतारा आहे. पुढच्या पानावर उत्तर लिहायचं. दात मुळापासून दुखू लागतो. दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत. अशी 2 उत्तरं लिहायची 2 चौकटी करून. दुसरं, दुखऱ्या दाताबद्दल लेखकाची मते. 2 गुण आहेत. 2 मतं लिहायची आहेत त्यांची, 2 चौकटीमध्ये उत्तर लिहायची. उत्तर आहे 1. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नसे. दातांच्या मुळाशी एखादा लाकूड तोड्या खोलवर बसून मुळावर एकामागून एक घाव घालतो. 2 चौकटीत 2 लिहा. मी एका चौकटीत घेतलंय. दंतकथा या पाठातला हा उतारा. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखाद्या लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा. नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ का होतो. दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. यावर स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांच्यासाठी. लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाची केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा किंवा दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा. 2 पैकी एकच सोडवायचे 4 गुणांच्यासाठी. मी दोन्ही सोडवलेले आहेत. पहिलं पाहूया आपण. लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे याबद्दल तुमचे मत लिहा. दातदुखी ही सगळ्यात वाईट हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कारण दात एकदा दुखू लागला की त्याचा ठणका थांबेपर्यंत त्या व्यक्तीला काहीच सुचत नाही. अशा या दातदुखीविषयी आपले विचार मांडताना लेखक म्हणतात, दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. असे वाटते की एखादा लाकूड तोड्या दाताच्या मुळाशी घाव घालीत आहे. यापुढे जाऊन ते म्हणतात, दात ही अवयव माणसासारखाच असावा. दिवसा अधूनमधून सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ होतो. रात्रीच्या वेळी दातदुखीचा ठणका जास्त जाणवू लागतो व तो सहन होत नाही. म्हणून त्यांना रात्रीच्या वेळी जाणवणारा ठणका अक्राळ विक्राळ राक्षसासारखा भयंकर वाटतो. यात आणखी तुम्ही वेगळंही लिहू शकता. पुढची कृती आहे दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्यापलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले तर बरे वाटते.
दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही. दातदुखी, दाढदुखी यांचे ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढीच्या मुळाशी एखादा लाकूड तोड्या एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत आहे असे वाटते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते, पण तेवढ्याने जीवघेणे ठणके थांबत नाहीत. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ते डोके फोडून बाहेर पडेल असे वाटत राहते. यापेक्षाही आणखी एक कथा व्यथा तुम्ही लिहू शकता. आणखी भर घालू त्यात. दिवस कसा बसा जासो, पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर या कल्पनेने जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही, डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो, हॉस्पिटल कुठेतरी दूर असते, त्यामुळेच भीतीने जीव अर्धा गेलेला असतो. त्यात भर म्हणून आपली मनस्थिती ठीक नसताना आपल्या घरातील लोकांचे आणि शेजारच्या लोकांचे सल्ले ऐकावे लागतात. शेजाऱ्यांना देखील आपल्यामुळे त्रास होत असतो. दातदुखी लहानपणी दात येताना आणि मोठेपणी सहन करावी लागते. म्हणजे दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. आणखी पण यात भर घालू शकता किंवा वेगळे उत्तर लिहू शकता. पुढची कृती आहे ई. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत आणि हा उतारा जो आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो. 1. खालील चौकटी पूर्ण करा. 2 गुण आहेत. रिमझिम पावसात अडई व वनकी या रान बदकांकडून होणाऱ्या कृती. 2 इथे कृती लिहायच्या आहेत, पुढच्या परिच्छेदात आहेत. रानबदकं पोखरीत घरटी करतात आणि घरट्यात अंडी घालतात. परिच्छेद पाहूया आपण. पाठ्यपुस्तकातला हा उतारा नाही. प्रचंड बुंदा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वनकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोह रानातून तळ्याकडे उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढरम्य वाटतं. माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे, ते माझं भाग्य आहे. वनांच्या सावलीत मी वाढलोय. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पडवलंय. वृक्षांनी इतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलंय. झाडं जशी सूर्यप्रकाश व दव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलंय. पानं गळतात, फुलं कोमेजतात, पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या, चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्या जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनातील पावित्र्य जाणावं, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. दुसरी आहे कृती कारणे लिहा. 2 गुणांच्यासाठी. आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे कारण. ते 2 कारणं लिहायची आहेत. ती आहेत मुलं विचारी बनावीत, मुलांनी भावनातील पावित्र्य जपावं. परिच्छेदात शेवटीच हे उत्तर आहे. विभाग दुसरा आहे पद्य किंवा कवितांचा आणि त्यावर 16 गुण आहेत. कृती क्रमांक 2 अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला. 1. कारणे लिहा. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. 1 कारण समुद्र अस्वस्थ होतो कारण समुद्र शिणून जातो कारण. 2 कारणं चौकटीमध्ये लिहायची. समुद्र कोंडून पडला या कवितेतला कविता आहेत, त्यावरील या कृती आहेत. उत्तर लिहायचं शहराच्या आयुष्याच्या विचाराने. समुद्र अस्वस्थ होतो कारण शहराच्या आयुष्याच्या विचाराने. समुद्र शिणून जातो कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची काळजी वाटते. पुढची दुसरी कृती दिलेली आहे. चौकटी पूर्ण करा. 2 गुण आहेत. कवीला दिसलेली समुद्राची रूपे. 4 रूपं लिहायची आहेत चौकटीमध्ये. संत्रस्त, पिंजारलेल्या दाढीसारखा, जिंजासारखा, थकलेला. आणि समुद्र कोंडून पडलाय ही कविता आहे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी, झिंजा, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोके. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत तो रात्री बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. हातांवर डोकं टेकवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या
शहरातील. यावर अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांच्यासाठी. शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: समुद्र कोंडून पडला या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयान वास्तव भावपूर्ण शब्दात कथित केले आहे. किनाऱ्यावरील उभारलेल्या उंच उंच गगनभेदी इमारतींच्या गजानाड समुद्र कोंडून पडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या 32व्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही. ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे. दुसरीकडे दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत तर दुसरे अनिकेत जमिनीवर. हा विरोधाभास वेदनामय आहे. यापेक्षा आणखी वेगळं उत्तर लिहू शकता किंवा यात भर घालू शकता. आणखी आहे, दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजे पर्यायाने निकोप जीवनाला येणे हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तूंमधून सैरभर हिंडत राहतो. अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवीने समर्थपणे चितारली आहे. पुढची कृती आहे खालील ओळींचा अर्थ लिहा 4 गुणांच्यासाठी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आरशातली स्त्री या कवितेमधलं या ओळी आहेत. उत्तर पाहूया. संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते. आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्यावेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीने रेखाटले आहे. आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे एखाद्या झटक्यात देठापासून फूल खसकन तोडून घ्यावे तसे तुझे ओठ म्लान निपचित पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातच कुडत चालली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात तू स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवस रात्र तू आतल्या आत मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे अशी तू स्वतःची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणती एक कृती सोडा. 2 दिल्यात, 1 सोडवायची. 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचे. रंग माझा वेगळा या कवितेतील ओळी. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे. मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा किंवा पण आहे. आपण हे स्पष्ट करूया उत्तर. उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतो की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. कशा व कुठून सुखाच्या सावल्या आल्या पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला पण मी प्रेरक माणुसकीचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे. हे विचार रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे असे कवीने म्हटले आहे. किंवा कृती दिलेली आहे. रसग्रहण करायचंय. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. उत्तर पाहूया आपण. कल्पना दुधाळ लिखित सीझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहातील रोज मातीत या कवितेत शेतकरी स्त्रीचं आयुष्य कष्ट जगणं याचं वर्णन आलेलं आहे. कवयित्री शेतकरी महिलेच्या कष्टाचं वर्णन करता करता तिच्या स्त्रीसुलभ भावनांचेही दर्शन घडवते. कोणतीही स्त्री कोणतंही काम करताना ते मनापासून करते. सरीमध्ये वाफ्यामध्ये कांदे लावताना ती तिचं मनही जीवही त्यात लावते. आपल्यातील जिव्हाळा त्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करते. ज्या शेतात ती पिकांची लागवड करते तिला ती आई मानते. काळ्या मातीला हिरवं करण्याचा तिला तजेला देण्याचा बाईचा प्रयत्न कायम असतो. गोंधन हे भारतीय परंपरेत स्त्रीचा एक दागिना म्हणून समजला जातो. गोंधन हिरव्या रंगाचं असतं. इथं आपल्या आईला सजवण्याचा प्रयत्न मातीची लेक करते. मानवी संस्कृतीत जन्म देणारी आई पालनपोषण करणारी आई अशा 2 मातांचा उल्लेख आढळतो. इथे पालनपोषण करणाऱ्या आईला सुंदर करण्याचा प्रयत्न लेकीचा दिसतो. संसारात ती नांदते तसंच या मातीतही ती नांदते.
नांदणं म्हणजे सर्वांना सांभाळून घेऊन जगणं. प्रत्येक स्त्रीला सासरी नांदावे लागते. आपली भारतीय परंपरा स्त्रीवर इतका भार टाकते ते नांदते या शब्दामागील अर्थ जाणल्यावरच समजते.